नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। लोकल संदर्भात मोठा निर्णय, पुणे स्टेशनवरून लोकल गाड्या सुटणार नाहीत। MS धोनी न खेळताच IPL मधून निवृत्तीची शक्यता वाढली। बिडकीनमध्ये 2 तरुणांचे मृतदेह, विषारी औषधांचा संशय। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिलेचा मृत्यू। भुवनेश्वर कुमार पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल, टॉप 5 जाहीर। चातक पक्षांचे लवकरच आगमन, पावसाळा लवकर सक्रिय होण्याचे संकेत। राजस्थान समोर 265 धावांचे लक्ष्य, पंजाब विरुद्ध अय्यरचा मास्टर प्लॅन। 1 महिना कारावास व 1 लाख दंड, शिक्षेला तात्पुरती स्थगिती। अकोल्यात मान्सूनपूर्व कामांना वेग, सकाळच्या सत्रात नियोजनाला सुरुवात। अकोल्यात RTE प्रवेशात गैरप्रकार, पालकांची आर्थिक फसवणूक उघड। कोल्हापुरात पाणी बिलात गोंधळ, लाखांचे बिल कोटीत, पालकमंत्र्यांचा इशारा। पुण्यामध्ये उष्णतेचा विक्रमी कहर, एप्रिलमध्ये तापमान 41.8 अंशावर। नागपुरात अतिक्रमणामुळे नागरिकांचा संताप वाढला। राज्यभरात उष्णतेने 3 मृत्यू, अमरावतीत 46.6 अंश तापमान नोंद। नागपुरात उष्माघाताचा धोका वाढला, 13 बळींची भीती, प्रशासनाचे आव्हान। भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार, भारतात $20 अब्ज गुंतवणूक। नागपुरात कबड्डी स्पर्धेला 30 पासून सुरुवात, 32 संघ, 20 लाखांचे बक्षीस। मुंबईत ICU बेड अभावी 2 रुग्णांचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न। बुलढाण्यात अस्वलाचा वावर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अकोल्यात अवकाळी पावसाच्या मदतीचा प्रस्ताव रखडला, हजारो हेक्टरचे नुकसान। गडचिरोलीत रुग्णालयासमोर अतिक्रमण, रुग्णवाहिकांना अडथळा, नागरिक त्रस्त। नागपुरात निसर्ग अनुभव, बुकिंग काही मिनिटात फुल, पर्यटकांची मोठी गर्दी। यवतमाळमध्ये जनगणना कर्मचाऱ्यांच्या बदल्या, काही आदेश रद्द। सातारामध्ये कार दुचाकी अपघात, वडील मुलाचा मृत्यू, 1 मुलगी गंभीर। मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी पालिकेचा ऍक्शन मोड सुरू। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।